related to JavaScript, set timeout, set interval, and clear timeout function. Now we have to use these three functions to create some animation effect. Okay. In today's lecture, we are going to see two examples programs related to animation. Okay. आवाज येतोय ना सगळ्यांना? आपल्याला पहिला प्रोग्राम तो आहे आपल्याला एक जे आपल्याला फर्स्ट ॲनिमेशन बघायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे आपण आपला जो HTML पेज आहे हा हे वेब पेज सेक्शन मध्ये डिवाइड करणार आहे दोन सेक्शन मध्ये हे युजिंग त्यासाठी जर आपल्याला जे सेक्शन्स मध्ये डिव्हिजन करायचं असेल हे तर आपण काय करतो डिव टॅग यूज करतो ओके तर हे जे डिव टॅग यूज करून आपल्याला काय करायचंय दोन सेक्शन करायचे तुम्हाला एक रन करून दाखवते ऍप्लिकेशन आणि ते आपल्याला करायचंय आता इथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय इथे जो वेब पेज आहे आपण तो दोन सेक्शन मध्ये डिवाइड केलाय डिव्हिजन केलंय त्याचं एक रेड आहे आणि एक ब्ल्यू आहे ओके हा जो ब्ल्यू आहे हा काय आहे आपल्याला मूव्ह करायचा आहे हा जो रेड सेक्शन आहे तो काय करतोय ह्या ब्लूला होल्ड करतोय सो आपण हा जो रेड पोर्शन आहे रेड ब्लॉक जो आहे त्याला आपण काय म्हणतोय कंटेनर म्हणून आपण यूज करणार आहे आणि हा जो छोटा ब्लॉक आहे तो छोटा ब्लॉक आपण ॲनिमेट करणार आहे म्हणजे त्याला मूव्ह करणार आहे जेव्हा युजर ह्या मूव्ह बटनवरती क्लिक करेल तेव्हा तो काय होणार आहे मूव्ह होणार आहे तर हा जो ब्लॉक आहे छोटा त्याची साईज आपल्याला 50-50 घ्यायची आणि हा जो कंटेनर ब्लॉक आहे रेड ब्लॉकला आपण कंटेनर आणि हा जो ब्ल्यू ब्लॉक आहे त्याला ॲनिमेटर म्हणूया ओके प्रॉब्लेम काय आला हा जो कंटेनर आहे रेड कलरचा त्याच्यामध्ये आपण काय केलंय ब्ल्यूचा एक ब्लॉक घेतलाय ब्ल्यू कलरचा त्या ब्ल्यू कलरच्या ब्लॉकला मला मूव्ह करायचं आहे फ्रॉम टॉप टू बॉटम म्हणजे ह्या टॉपमोस्ट कॉर्नर टू बॉटममोस्ट कॉर्नरला मला मूव्ह करायचं आहे जेव्हा युजर ह्या मूव्ह बटनवरती क्लिक करेल तेव्हा तो मूव्ह व्हायला पाहिजे प्रॉब्लेम कळायला काय आहे तर आपल्याला ते ॲनिमेशन थ्रू कोडिंग थ्रू बघायचं आहे की कसं आपण ॲनिमेट करतोय त्याला मूव्ह ओके सो फर्स्ट आपल्याला काय करावं लागेल ब्लॉकचे पोझिशन द्यावे लागतील राईट जो रेड कलरचा ब्लॉक आहे त्याला आणि जो आपला छोटा ब्ल्यू कलरचा ब्लॉक आहे तो ब्ल्यू कलरचा ब्लॉक कोण होल्ड करतोय रेड कलर सो रेड कलरला आपण काय करूया कंटेनर म्हणून नाव देऊया सो आपण काय करूयात एक HTML फाईल बनवूयात त्याच्यामध्ये सेक्शन मध्ये नेशन फर्स्ट आणि याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय दोन एका सेक्शन मध्ये जो आपला वेब पेज आहे त्याला डिवाइड करायचा आहे दोन सेक्शन मध्ये सो त्यासाठी आपण काय करतोय बॉडी टॅग मध्ये आपण काय करूयात दोन डिव्हिजन घेऊयात फर्स्ट डिव्हिजन आणि हा जो फर्स्ट डिव्हिजन आहे तो काय करायचा आपल्याला
कंटेनर करायचं आहे. सो आपण त्याला एक आयडी देऊयात, कंटेनर. कंटेनर झाला. मग आता ह्या कंटेनरला आपल्याला काय करायचंय, प्रॉपर्टीज त्याच्या सेट करायचे की कलर मला ब्ल्यू पाहिजे, त्याची पोझिशन काय पाहिजे, विड्थ किती पाहिजे, हाईट किती पाहिजे. ओके. मग त्यासाठी आपण काय करूयात, इथे हेड टॅग मध्ये स्टाईल स्टाईल टॅग घेऊयात आणि ह्या स्टाईल टॅग मध्ये आपण त्याचे सगळे जे प्रॉपर्टीज आहेत, म्हणजे त्याची पोझिशन काय पाहिजे, डिव्हिजन टॅग मध्ये काय केलंय, डिव्हिजन टॅग मध्ये कंटेनर लिहिलंय, राईट. कंटेनर युझिंग आयडी. ओके. मग आता आपल्याला जो डिव्हिजन चा जो सेक्शन आहे त्याला मला हाईट आणि विड्थ द्यायची, कलर द्यायचंय. ओके. मग त्यासाठी आपण काय करतोय, स्टाईल टॅग यूज करतोय. मग ह्या आयडीला आपल्याला पॉइंट करायचंय, ओके, कलरिंग करायचंय, त्याची पोझिशन्स म्हणजे पोझिशन सेट करायची, हाईट विड्थ द्यायचे त्या कंटेनर ब्लॉकला. ओके. मग त्यासाठी आपण स्टाईलमध्ये ह्या ह्या सेक्शनला पॉइंट करायचं आपल्याला. सो आपण इथं पॉइंट कसं करणार आहे, युझिंग हॅश. युझिंग हॅश सिम्बॉल आपण काय करतोय, आयडी जिथे जिथे आपण आयडी यूज केले, आयडी पॅरामीटर, आयडी इज इक्वल टू समथिंग, तर ते सगळे जे सेक्शन्स आहेत आयडीचे जर आपल्याला स्टाईल करायचे असतील तर आपण हॅश टॅग यूज करतो. हॅश आणि आयडी काय आपला, कंटेनर. सो हॅश कंटेनर आणि त्याला आपल्याला आता हाईट विड्थ द्यायचे. तो आपला कंटेनर ब्लॉक आपल्याला मोठा पाहिजे. सो आपण काय करणार आहे, त्याला विड्थ आणि हाईट सेम देणार आहे, दॅट इज 400 पिक्सल. पीएक्स लिहायचं आहे आपल्याला बरं का, पिक्सेल. विड्थ झालं, हाईट, हाईटची स्पेलिंग बरोबर आहे का, हाईट 400 पिक्सल. आता सेव्ह एज करूया त्याला. ब्लॉक मूव करतोय, सो ब्लॉक मूव ॲनिमेशन दिले. आणि ह्या कंटेनरला मला कलर पण द्यायचा आहे, बॅकग्राऊंड कलर. कलर कलर कोणता द्यायचा, आपण रेड घेतला होता, आपण इथे काय करूयात, येलो देऊयात. ओके. तर एक्झिक्यूट करून बघा कसा दिसतोय ब्लॉक आपला, जेणेकरून ब्लॉक मूव. ओके. स्क्रीनवरती आपल्याला काय दिसतोय, येलो कलरचा ब्लॉक दिसतोय. हा झाला आपला कंटेनर ब्लॉक. आता ह्या कंटेनर ब्लॉक मध्ये आपल्याला एक छोटासा ब्लॉक घ्यायचा आहे, जो कुठे असणार आहे, इथे टॉप मोस्टला. आता आपण हा जो ब्लॉक आहे त्या ब्लॉकची, कंटेनर ब्लॉक जो आहे आपला, त्याला आपण काय करूया, पोझिशन आपल्याला द्यायची आहे. तर पोझिशन ते जे काही एलिमेंट्स आहेत HTML पेजवरचे, त्याचे डिफरंट डिफरंट पोझिशन्स आहेत. एक स्टॅटिक आहे, एक रिलेटिव्ह आहे, एक ॲब्सोल्यूट आहे, एक स्टिकी आहे, अजून कोणता आहे, फिक्स्ड. ओके. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं होतं, जे बटन होतं स्क्रोल आउट, स्क्रोल अप आणि स्क्रोल डाऊन साठी आपण काय केलं होतं, पोझिशन आपण सेट केलं होतं. आठवत आहे का, हे पोझिशन आपण फिक्स्ड केली होती. जर आपण फिक्स्ड केलं तर काय होतं, त्याचं जे पोझिशन आहे ते फिक्स्ड राहील, जरी आपण
स्क्रोल इन म्हणजे स्क्रोल अप डाऊन स्क्रोल लेफ्ट राईट जरी केलं तरी त्याची पोझिशन फिक्स्ड राहणार आहे. आणि जर आपण स्टॅटिक केलं बाय डिफॉल्ट जे काही तुमचे एलिमेंट्स तुम्ही ऍड केलेत मे बी डिव्हिजन सेक्शन असेल पॅराग्राफ असेल एखादं बटन असेल टेक्स्ट बॉक्स असेल चेकबॉक्स असेल रेडिओ बटन्स असतील हे जे काही एलिमेंट्स आहेत HTML टॅग मधले ते सगळे काय एलिमेंट्स आहेत बाय डिफॉल्ट स्टॅटिक आहेत. स्टॅटिक म्हणजे कसेही जसं नॉर्मल वे म्हणजे जसं तुम्ही लिहिलेलं आहे तसं ते ऍड होत जातात त्याला काही पोझिशन वगैरे नाही दिली जसं टाईप केलंय तसं ते अलोकेट होती त्याला पोझिशन. ते झालं स्टॅटिक जेव्हा आपण स्टॅटिक करतो. स्टॅटिक पोझिशन म्हणजे नॉर्मल त्याला बाय डिफॉल्ट सगळे काय असतात स्टॅटिक. आतापर्यंत आपण एकाची पण पोझिशन सिलेक्ट केली नव्हती जेव्हा टेक्स्ट बॉक्स आणि बटन्स बघितलेत. ओके तर ते बाय डिफॉल्ट स्टॅटिक होते मग त्याचं जे लेआउट आहे ते बाय डिफॉल्ट जे असेल ब्राउझरचं त्या लेआउट थ्रू होतं. स्टॅटिक झालं. सेकंड फिक्स्ड. फिक्स्ड म्हणजे फिक्स्ड मध्ये काय असणार आहे जरी तुम्ही टॉप काय वेब पेज वरती एखादं स्क्रोल अप स्क्रोल डाऊन केलं मूव्ह केलं लेफ्ट राईट त्याची जी रिलेटिव्ह पोझिशन सिलेक्ट केली ती काय होते त्याच पोझिशनला राहते त्याचं चेंज नाही होणार बाकी मूव्ह होईल वेब पेज लेफ्ट राईट अप अँड डाऊन पण पोझिशन फिक्स्ड असेल. ओके हे झालं फिक्स्ड. आणि नेक्स्ट आहे रिलेटिव्ह. रिलेटिव्ह मध्ये आपण टॉप मोस्ट पोझिशन जे काही आहेत ते आपण चेंज करू शकतो विथ रिस्पेक्ट टू व्ह्यू पोर्ट. व्ह्यू पोर्ट म्हणजे जे काही तुमचं स्क्रीन आहे विथ रिस्पेक्ट टू दॅट आपण हे जे काही ब्लॉक आहे त्याचं पोझिशन आपण चेंज करू शकतो. सो आपण सध्या पोझिशन रिलेटिव्ह यूज करतोय. काय यूज करतोय ते मी तुम्हाला नेक्स्ट ह्याच्यामध्ये सांगेन. हा झालो आपण कंटेनरचं पोझिशन वगैरे बॅकग्राऊंड कलर विड्थ हाईट आपण सेट केले. आता ह्या येलो ब्लॉक मध्ये मला आपल्याला काय करायचं एक छोटा ब्लॉक क्रिएट करायचा आहे आणि तो ब्लॉक आपल्याला टॉप मोस्ट पोझिशन टू ह्या बॉटम मोस्ट पोझिशनला मूव्ह करायचा आहे. ओके सो आधी आपल्याला जसं हा कंटेनर ब्लॉक आपण क्रिएट केलाय तसं आपल्याला हा जो छोटा ब्लॉक आहे जो आपल्याला मूव्ह करायचा आहे तो आपण क्रिएट करूया. मग तो आपल्याला कुठे पाहिजे त्या येलो ब्लॉक वरतीच पाहिजे. सो आपल्याला ते जो आपण हा कंटेनर सेक्शन केलाय डिव्हिजन केलंय युझिंग डिव्ह ऍट्रिब्यूट सॉरी डिव्ह टॅग तर त्याच ह्याच्यावरती मला तो कंटेनर पाहिजे सॉरी दुसरा ब्लॉक पाहिजे. सो आपण काय करूया त्या डिव्ह टॅग मध्येच दुसरा एक डिव्ह टॅग घेऊयात जेणेकरून आपला जो ब्लॉक आहे तो आपल्याला तिथे दिसेल. आणि ह्या ब्लॉकला पण आपल्याला जे काही स्टाईल आहे ते करायचंय. सो त्यासाठी आपण आयडी घेतलेला आहे. आता तो जो ब्लॉक आहे त्याला आपण नाव देऊयात ॲनिमेटर कारण तो आपल्याला ब्लॉक मूव्ह करायचा आहे. सो त्याला मी नाव दिलंय ॲनिमेटर. आता हा जो ॲनिमेटर आहे ब्लॉक त्याला आपल्याला विड्थ हाईट बॅकग्राऊंड कलर आणि पोझिशन द्यायचंय. सो आता जर आपण आयडी यूज करत असेल आणि त्याला स्टाईल करायचं असेल तर आपल्याला हॅश सिम्बॉल यूज करायचा आहे हॅश आणि जो आयडी आहे त्या आयडीचं नाव दॅट इज ॲनिमेटर. ओके ॲनिमेटर मध्ये आपला जो ब्लॉक आहे दुसरा जो आपल्याला मूव्ह करायचा आहे त्याला आपल्याला विड्थ द्यायची आपण काय करूया 50 पिक्सेल्स देऊयात. द्यायची हाईटची 50 पिक्सल. आता त्याचा बॅकग्राऊंड कलर आपल्याला कुठला द्यायचा आहे तो सेट करायचा आहे. सो कलर येलो घेतला आपण इथे काय करूया रेड घेऊयात. आता तुम्ही एक्झिक्यूट करा.
आपल्याला रेड ब्लॉक दिसतोय, राईट. त्याचे काय विड्थ 50, हाईट 50 असल्यामुळे आपल्याला कॉर्नरला आपण जो आपला कंटेनर आहे, कंटेनरमध्ये आपण काय केलंय, ॲनिमेटर ब्लॉक घेतलाय. सो कंटेनरमध्ये आपल्याला हा ब्लॉक दिसतो इथे. ओके. आता हा जो ब्लॉक आहे तो आपल्याला मूव्ह करायचा आहे विथ रिस्पेक्ट टू कंटेनर. करेक्ट. कळलं का? आपल्याला काय करायचं आहे, हा ब्लॉक ह्या विथ रिस्पेक्ट टू दिस कंटेनर, येलो ब्लॉकच्या विथ रिस्पेक्ट टू आपल्याला हा रेड ब्लॉक मूव्ह करायचा आहे. त्यामुळे आपल्याला ह्याची जी पोझिशन आहे ती काय लिहायची, ऍब्सोल्यूट लिहायची. याची पोझिशन हा. आता इथे ऍब्सोल्यूट जर आपण पोझिशन यूज करत असेल, ओके, याचा अर्थ काय, आपण त्याचे टॉप, लेफ्ट, राईट, बॉटम हे जे काही काय म्हणतात त्याचे पोझिशन्स आहेत ते आपण चेंज करू शकतो जर आपण ऍब्सोल्यूट केलं तर. पण ह्या ऍब्सोल्यूट पोझिशनसाठी आपल्याला एक ब्लॉक लागणार आहे जो की रिलेटिव्ह पाहिजे, ज्याची पोझिशन आपल्याला रिलेटिव्ह पाहिजे. म्हणजे हा जो ॲनिमेटर ब्लॉक आहे तो विथ रिस्पेक्ट टू दिस कंटेनर ब्लॉक मूव्ह होणार आहे. ओके. त्यामुळे आपण कंटेनर ब्लॉकला काय केलंय, रिलेटिव्ह पोझिशन सेट केली आहे आणि ॲनिमेटरला ऍब्सोल्यूट. कळालं ना? रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट, रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट कळालं का? ओके. आपल्याला जो हा रेड ब्लॉक आहे तो विथ रिस्पेक्ट टू येलो ब्लॉक मूव्ह करायचा आहे. ओके. त्यामुळे आपण येलो ब्लॉकला आपण रिलेटिव्ह केले. रिलेटिव्ह का केलंय, तर आपला जो रेड ब्लॉकला त्यानुसार तो मूव्ह होणार आहे कंटेनर मधनं. सो पोझिशन्स हे जे स्टाईल आहे, ओके, स्टाईल झालं. आता आपल्याला काय करायचंय, मूव्ह करायचंय. मूव्ह करण्यासाठी आपण काय करूयात, एक बटन घेऊयात. बटन मध्ये आपल्याला काय करायचंय, मूव्ह करायचंय. तेव्हा युजर मूव्ह बटन वरती क्लिक करेल तेव्हा तो ब्लॉक मूव्ह व्हायला पाहिजे. सो एक बटन घेऊयात, इनपुट, बटन घेतला, इनपुट टाईप बटन, त्याला व्हॅल्यू दिल्यात आपण मूव्ह. आणि जेव्हा युजर ह्या बटनवरती क्लिक करेल तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, हा जो आपला मूव्ह फंक्शन आहे तो कॉल करायचा आहे. डिव मध्ये गेलं का ते, डिवच्या बाहेर घेऊया, नाही तर ते कंटेनर वरती दिसेल आपल्याला. ओके. आता आपल्याला इथं स्क्रीनवरती एक बटन दिसेल, एक्झिक्यूट करूया. आपल्याला मूव नावाचं बटन दिसते. आता युजर ह्या मूवला क्लिक केल्यानंतर आपल्याला ह्याची, ह्या ब्लॉकची पोझिशन आपल्याला काय करायची, चेंज करायची, राईट. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्क्रिप्ट लिहावं लागेल. आपण हेड सेक्शन मध्ये लिहूयात. हेड सेक्शन मध्ये आपण काय करूयात, स्क्रिप्ट इज इक्वल टू टेक्स्ट ऑब्लिक जावास्क्रिप्ट. टॅगला क्लोज करूयात. मला काय करायचंय, हा जो फंक्शन आहे तो मला मूव्ह मूव्ह नावाचा फंक्शन लिहायचा आहे, जो काय करेल, हा जो ॲनिमेटर ब्लॉक आहे, सेकंड ब्लॉक जो रेड कलरचा आहे, तो मला काय करायचा आहे, मूव्ह करायचा आहे. ओके. मूव्ह करायचा म्हणजे काय, त्याचे टॉप आणि लेफ्ट पोझिशन फक्त आपल्याला काय करावं लागतील, इन्क्रीमेंट करावं लागतील, राईट. सो आपण काय करूयात, इथे एक व्हेरिएबल घेऊयात जो की
पोझिशन इनिशियली आपण त्याला 0ला सेट करूयात. ओके. आणि आपल्याला कोणत्या ब्लॉकला मूव्ह करायचंय? ॲनिमेटर ब्लॉकला मूव्ह करायचंय. त्यामुळे आपण काय करूयात, आधी त्याला पॉइंट करूयात युजिंग डॉक्युमेंट मेथड. ओके. सो इथे आपण काय करूयात, एक LM नावाचं व्हेरिएबल घेऊयात. त्याच्यामध्ये आपण पॉइंट करूयात कशाला? ॲनिमेटर. आपल्याला हा जो रेड ब्लॉक आहे, त्या रेड ब्लॉकचं नाव काय आहे? ॲनिमेटर. राईट. सो मला ह्या ॲनिमेटरला मूव्ह करायचंय. त्यासाठी आपल्याला आधी ह्या ॲनिमेटरला पॉइंट करावं लागेल. ॲनिमेटरला पॉइंट करायचंय म्हटल्यावरती आपल्याला युजिंग एलिमेंट गेट एलिमेंट बाय ID आपण काय करतोय, त्याला पॉइंट करतो एलिमेंट बाय ID. ID कशाची? आपल्याला ब्लॉक कोणता मूव्ह करायचा आहे? ॲनिमेटरचा. ओके. तर आता आपल्याला काय करायचंय, फंक्शन लिहायचंय. फंक्शन मूव्ह नावाचं. मूव्ह जेव्हा युजर क्लिक करेल तेव्हा काय होईल? ब्लॉक मूव्ह होईल. आधी सिंपल एक बघूयात, त्याच्यानंतर आपण LM डॉट. आता मला काय करायचंय, जेव्हा युजर मूव्ह बटनवरती क्लिक करेल तर माझा ब्लॉक काय व्हायला पाहिजे? मूव्ह व्हायला पाहिजे. सो आपल्याला हा जो LM आहे, ॲनिमेटर आपण कशामध्ये घेतलाय? ह्या LM व्हेरिएबलमध्ये घेतलाय. मग आपल्याला त्याचे जे काही प्रॉपर्टीज आहेत स्टाईलच्या, त्या मला सेट करायचे. स्टाईल डॉट, पहिल्यांदा आपण काय करूया, टॉप. टॉप इज इक्वल टू काय, किती पिक्सेल? हा जो आपला पोझिशन आहे, सो पोझिशन प्लस आपल्याला PX द्यायचंय प्रत्येक वेळी. जे काही पिक्सेल्स आहेत ते आपल्याला, जसं आपण हाईटला इथं केलंय 50 आणि PX. त्यासाठी आपण इथे PX स्ट्रिंग ऍड केली. आता इथं आपण पोझिशन पॉस इज इक्वल टू 0 आहे. तर ह्या पोझिशनला आपल्याला इन्क्रीमेंट करावं लागेल. आपण काय करूया, इन्क्रीमेंट बाय 1. नेम डॉट स्टाईल डॉट लेफ्ट. आता हा लेफ्ट पॅरामीटर का दिलाय आपण? हा टॉप आहे, टॉप पासून मूव्ह करायचंय आपल्याला पोझिशन, म्हणजे खाली जायचंय आपल्याला. इथे यायचंय ना, आपल्याला या इथे यायचंय, ह्या कॉर्नरला यायचंय. टॉप मोस्ट कॉर्नर पासून बॉटम मोस्ट कॉर्नरला आपल्याला यायचंय. हा ब्लॉक मूव्ह करायचा आहे, म्हणजे आपल्याला हा टॉप काय करावा लागणार आहे? खाली 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 मूव्ह करायचंय. म्हणजे आता सध्या 0 पोझिशनला असेल तर तो आपल्याला काय करायचा आहे, प्लस 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 करत तो खाली खाली येईल. आता खाली खाली आल्यानंतर काय होईल, हा डिरेक्टली इथे येईल, मूव्ह बटनच्या वरती येईल, जर आपण लेफ्ट पोझिशन नाही दिली तर. करून बघूयात, तुम्हाला कळेल. आपण काय करूयात, लेफ्ट पोझिशन नको, फक्त आपण काय करूयात, टॉप पोझिशनला मूव्ह करून बघूया. आता इथे मूव्ह करूयात. मूव्ह LM डॉट स्टाईल डॉट टॉप. LM डॉट स्टाईल डॉट लेफ्ट. टॉप आणि लेफ्ट पोझिशन. Cannot read dot style top.
पण हेड सेक्शन मध्ये काय केलं होतं? ओके, मगाशी आपण जो स्क्रिप्ट होता तो आपण काय केला होता? हेड मध्येच लिहिला होता आणि हेड मध्ये आपण स्टाईल टॅग यूज केला होता. ओके, हो, त्यामुळे ते एरर देत होतं. तर आपण काय केलंय, बॉडी टॅग मध्ये हा जो आपला जो काही स्क्रिप्टचा कोड होता आताचा, तो आपण काय केलाय, पेस्ट केलाय. ठीक? आता जेव्हा तुम्ही स्क्रीनवरती बघाल, मूव्ह कराल, तर काय होईल, तो जो एरर आला होता आपल्याला, नाव चेक करा. जेव्हा तुम्ही मूव्ह कराल तेव्हा काय होतंय, तुमचा ऑब्जेक्ट काय होतोय, मूव्ह होतोय. त्याची टॉप पोझिशन आपण ++1 केली होती, तर तो काय होतंय, ++ होतंय आणि लेफ्ट पोझिशन पण आपण काय केली, ++. सो आपल्याला काय देतंय, जसं जसं तुम्ही बटनवरती क्लिक कराल तर तो आपला ब्लॉक काय होतोय, मूव्ह होतोय. ओके, आता बघूयात आपण इथे कमेंट लेफ्ट पोझिशन. मी लेफ्ट नाही दिलं, फक्त टॉप दिले तर काय होईल, फक्त टॉप दिलं तर तो ब्लॉक माझा खाली खाली मूव्ह बटनच्या वर येईल. ओके, स्क्रीनवरती दिसतंय, जेवढं तुम्ही मूव्ह बटनवरती क्लिक कराल तेवढा तुमचा ब्लॉक मूव्ह होतोय. आपल्याला काय करायचंय, ह्या टॉप मोस्ट कॉर्नर पासून ह्या बॉटम मोस्ट कॉर्नरला, राईट मोस्ट जो काही कॉर्नर आहे ह्या येलो ब्लॉकच्या, तिथे मला हा ब्लॉक मूव्ह करायचा आहे. त्यामुळे आपण इथे काय केलंय, जी आपली लेफ्ट आहे त्या ब्लॉकचा लेफ्ट पण काय केलं, आपण इन्क्रीमेंट केलंय. आता हे प्रत्येक वेळी आपल्याला काय करावं लागतं, मूव्ह बटनवरती क्लिक करावं लागते, राईट. सो आपण काय करूया, हा जो फंक्शन आहे तो आपण काय करूया, जे आपण आतापर्यंत बघितले, सेट टाइम आउट बघितले, सेट इंटरवल बघितले, राईट. तर आपण हे जे काही कोड आहे तो आपण सेट इंटरवल मध्ये टाका किंवा सेट टाइम आउट मध्ये टाका. मी सेट इंटरवल मध्ये टाकते. सेट इंटरवल, सेट इंटरवल मध्ये आपल्याला काय करायचंय, हे जे काही इन्क्रीमेंट वाला पोर्शन आहे तो मला तिथे टाकायचंय. ओके, सो आपण काय करूया, हे जे काही इन्क्रीमेंटेशन केलंय त्याला एक फंक्शनचं नाव देऊयात. फंक्शन INC. ते काय करतंय, पिक्सेल्स इन्क्रीमेंट करतोय. सो आपण इथे इंटरवल मध्ये दोन पॅरामीटर आपण पास करतो सेट इंटरवल फंक्शन मध्ये. एक असतं फंक्शन जे आपल्याला रिपीट करायचंय आणि दुसरं असतं टाइम, की जो आपल्याला किती वेळानंतर रिपीट करायचंय. सो आपण इथे काय केलंय, इन्क्रीमेंट केलंय, कॉमा, आता डिले आपल्याला रिपीट करायचंय किती वेळानंतर, सपोज आपण 1 सेकंड दिलंय. सो चेक करा, आपल्याला फक्त एकदाच मूव्ह बटनवरती क्लिक करायचंय आणि 1 सेकंड असल्यामुळं तो स्लोली मूव्ह होतोय. आपण काय करूया, त्याचा टाइम पिरियड हो 100 करूयात आपण. हा जा, ओके, आता दिसेल तुम्हाला. आणखी कमी करूयात टाइम पिरियड, 10, जेणेकरून तुम्हाला जे काही ॲनिमेशन आहे ते फास्ट. पोझिशन इन्क्रीमेंट आपण काय करूयात, कॉपी पेस्ट याच्यामध्ये करूयात. पप्पाकडे जा. ओके, इन्क्रीमेंट होईल. आता मगाशी पोझिशन व्हेरिएबल पण बाहेर घेतल्यामुळे काय होत होतं, ते इन्क्रीमेंट होत नव्हतं. ओके, आता हा जो आपला रेड ब्लॉक आहे, जेव्हा आपण मूव्ह बटन वरती क्लिक करतोय तर तो मूव्ह होतोय. पण कुठे जातोय, कंटेनर ब्लॉकच्या बाहेर जातोय. ओके,
तो मूव्ह होत जातोय, आपल्याला कुठेतरी त्याला स्टॉप करायचंय. ओके. हा जो ब्लॉक आहे, आपला जो रेड कलरचा ब्लॉक आहे, तो मला काय करायचंय, ह्या राईट मोस्ट बॉटमला स्टॉप करायचंय. ओके. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हा टोटल विंडो कितीचा आहे, 400चा आहे, राईट. हा जो कंटेनर विंडो आहे, कंटेनर ब्लॉक जो केलाय आपण, तो 400 पिक्सेल्स आहे. ओके. हा आपला छोटा ब्लॉक आहे, तो किती पिक्सेलचा आहे, 50. सो आपल्याला हा जो ब्लॉक आहे, जेव्हा तो इथे येईल, ओके, या पोर्शनला, तर तेव्हा आपल्याला काय करायचंय, त्याला स्टॉप करायचंय. म्हणजे 350, राईट. 50 ह्या ब्लॉकचे आणि 400 ह्या ब्लॉकचे. सो जेव्हा 350ला पिक्सेल्स होतील, तेव्हा आपल्याला काय करायचंय, स्टॉप करायचंय. मग स्टॉप करायचं म्हणजे काय करायचं असतं, स्टॉप करायचं म्हणजेच काय करतो आपण, आपल्याला हे जे सेट इंटरवल आहे ते स्टॉप करायचंय. म्हणजे आपण काय करणार, काय करणार का नुसतं चालू करून गेलात सगळे. प्रज्ञेश, हम्म कुठे गेले सगळे. पुष्कराज आहे टीचर. मी काय विचारते, कुठपर्यंत आलंय सांग बघू आता प्रोग्राम. आता आपला काय झालंय, रेड ब्लॉक मूव्ह झालाय, येलो कंटेनरच्या बाहेर चाललाय. तर मला काय करायचंय, तिथे स्टॉप करायचंय. स्टॉप करायचंय म्हटल्यानंतर काय करावं लागेल, ओंकार जोशी इन्क्रीमेंट करायचं. कुठपर्यंत डिक्रीमेंट करायचं, स्टॉप करायचंय. म्हणजे आपल्याला काय, 350 पर्यंत डिक्रीमेंट करायचं. पण आपला ब्लॉक जो आहे, मला तिथेच जेव्हा 350 येईल तिथेच मला स्टॉप करायचंय. सो त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आपला जो टायमर आहे, तो टायमर काय करावा लागेल, जे काही मूव्ह व्हायला लागलंय ते आपल्याला स्टॉप करायचंय. क्लिक केल्यानंतर काय होतंय, आपला हा ब्लॉक मूव्ह होतोय, राईट. पण तो कंटिन्युअसली मूव्ह होत चाललाय. कुठेतरी मला त्याला स्टॉप करायचंय, या इथे आल्यानंतर मला स्टॉप करायचंय. सो आपला जो टायमर आहे तो मला काय करावं लागेल, क्लिअर करावं लागेल. सो आपण इथे सेट इंटरवल जो आहे, त्यासाठी आपण एक व्हेरिएबल घेऊया, टायमर आय डी. तो टायमर आय डी तो आपण इथे, सेट इंटरवल मेथड काय करत असतं, टायमर आय डी रिटर्न करतं. ओके. तर ह्या टायमर आय डीला आपल्याला काय करायचंय, स्टॉप करायचंय. केव्हा स्टॉप करायचंय, जेव्हा इफ पोझिशन इज इक्वल टू 350 होईल. ओके. जेव्हा पोझिशनची व्हॅल्यू 350 होईल, तेव्हा मला काय करायचंय, हा जो टायमर आहे तो मला क्लिअर करायचा आहे. सो क्लिअर आपण इंटरवल यूज करूया किंवा क्लिअर टाइम आउट यूज करा. इथं आपल्याला काय पास करायचंय, टायमर आय डी पास करायचं. क्लिअर टायमर आय डी. आणि जर नसेल नसेल तर आपल्याला काय करायचंय, एल्स आपल्याला काय करायचंय, इन्क्रीमेंट करत राहायचंय. मूव्ह करा. ओके. आता स्टॉप झाला इथेच. आपल्याला इथे हा जो 50 आहे आणि आपला जो येलो विंडो आहे तो आहे 400. सो आपण काय केलं, 350लाच इथे आपण ब्लॉकला स्टॉप केलंय.
इथपर्यंत काय डाऊट आहे ह्या ॲनिमेशन प्रोग्राम मध्ये? इथपर्यंत काय डाऊट आहे का? कळालंय का ॲनिमेशनचा प्रोग्राम? आपण पहिल्यांदा मूव बटन वरती क्लिक करून बघितलं. त्याच्यानंतर मृणाली, प्रज्ञेश, ओमकार कळालं का कसं स्टॉप केलंय? डिक्रीमेंट नाही करायचंय, तर आपल्याला जो टायमर होता तो क्लिअर टाइम आउट करायचंय आणि स्टॉप करायचंय तिथे. सो हे झालं ब्लॉक मूवचं. सेम आपण ॲनिमेशन इमेज, सेम ॲनिमेशन आपल्याला याच सेम ॲनिमेशन आपल्याला इमेज वरती करायचंय. आपल्याला काय करावं लागेल, त्यासाठी एक इमेज घ्यायला पाहिजे. सो मी इथे घ्यायचंय ना सेकंड प्रोग्राम. येस मॅम. ओके. तर आपल्याला इमेजला मूव्ह करायचंय. त्यासाठी आपण काय करूयात, एक इमेज घेऊयात. इमेज आहे कारची, त्या कारला आपल्याला मूव्ह करायचंय. सो त्यासाठी आपण एक न्यू प्रोग्राम बघूयात. त्याच्यामध्ये आपण HTML इथे आपल्याला काय करायचंय, एक इमेज ऍड करायची. सो इमेज ऍड करायची असेल तर आपण IMG टॅग यूज करतो. IMG टॅग आणि इमेजचं सोर्स. इमेजचा सोर्स माझ्याकडे इथे कारची इमेज आहे. ही कारची इमेज आहे. कारचं नाव आहे car.jpg. तर ह्या car.jpg ला मला इथे वेब पेज वरती ऍड करायचं आहे. सो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इमेज SRC इज इक्वल टू कारचं नाव car.jpg इमेज टॅग क्लोज. कार मूव एनिमेशन झाली का इमेज बघूया कार मूव मध्ये. आपल्याला इथे कार दिसते. तर ह्या कारला मला काय करायचंय, मूव्ह करायचंय फ्रॉम लेफ्ट पोझिशन लेफ्ट टू राईट मला मूव्ह करायची. आता हा जो इमेज आहे त्या इमेजला मला काही स्टाईल सेट करायचे. तर काय करावं लागेल, आपण काय करूया, तिथे इमेजला एक ID ॲट्रिब्यूट देऊयात. ID is equal to IMSRC. तर जेव्हा ऑन लोड म्हणजे जेव्हा लोड होईल तेव्हा आपण काय करूयात, त्याचे जे प्रॉपर्टीज आहेत ते सेट करूयात. इनिट
स्क्रिप्ट टॅग लिहूयात. स्क्रिप्ट टॅग क्लोज करूयात. आता जेव्हा इमेज लोड होईल तेव्हा आपण काय करणार आहे, इमेजचे जे काही स्टाईल आहे ते आपण सेट करणार आहे. सो फंक्शन इन मला ह्या इमेजला पॉइंट करायचं आहे, राईट. सो आपण आय डी घेतलाय, त्या आय डी थ्रू आपण काय करूयात, इथे एक व्हेरिएबल घेऊयात जो असेल इमेज इज इक्वल टू युजिंग डॉक्युमेंट प्रॉपर्टी डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी. बाय आय डी आपल्याला काय करायचंय, आय डी मध्ये आय एम आहे. आता त्या इमेजचे मला प्रॉपर्टीज स्टाइलिंग करायचं आहे. इमेज डॉट स्टाईल डॉट विड 200 पिक्सेल इमेजची हाईट झालं नाही का? चेंज का झालं नाही? ओके, ठीक आहे. का होत नाही बघूयात आपण. सो जी इमेज आहे तशीच आपण ठेवूयात. इनिट फंक्शन तर काही वर्क होत नाही इथे. काय झालंय, ओके. सो आपण काय करूया, त्याची इमेजचं फक्त जी काही लेफ्ट मोस्ट पोझिशन आहे ते आपण सेट करूयात. दॅट इज लेफ्ट इक्वल टू 0 ला इनिशियली. ओके. आता इथं आपण काय करूयात, एक बटन घेऊयात जो काय करेल, मूव्ह केल्यानंतर आपल्याला त्या कारला मूव्ह करायचंय. सो इनपुट टाइम इज इक्वल टू बटन व्हॅल्यू देऊयात आपण त्याला मूव्ह. आणि जेव्हा त्याच्यावरती क्लिक करेल युजर तेव्हा काय होणार आहे, आपला कार मूव्ह होईल. ओके. सो आपण काय करूयात, इथे फंक्शन आपल्याला कॉल करायचं आहे मूव्हचं. सो इथे आपण त्याच्यासाठी फंक्शन घेऊयात. फंक्शन मूव्ह बटन दिसतंय का बघूयात आपण इथे. मूव्ह नावाचं बटन दिसतंय. जेव्हा आपण मूव्ह वरती क्लिक करू तेव्हा आपल्याला काय करायचंय, ह्या कारला मूव्ह करायचंय. की सो फंक्शन फंक्शन मूव्ह
आता मला फंक्शन मूव मध्ये काय करायचं आहे, जी इमेज आहे त्याची लेफ्ट पोझिशन मला काय करायची, इन्क्रीमेंट करायची. सो इमेज डॉट स्टाईल डॉट लेफ्ट इमेज डॉट स्टाईल डॉट जी इमेजची लेफ्ट आहे त्याच्या प्लस 10 एव्हरी टाइम प्लसने आपण काय करणार आहे, मूव्ह करणार आहे. तो इथे एरर देईल आपल्याला, मूव्ह होत नाही म्हणजे तो काहीतरी एरर दिलाय. एरर काय बघूया. रेफरन्स मूव इज नॉट डिफाइंड ऑन क्लिक हेड मध्ये आहे. आपण काय करूयात, ह्याला बॉडी टॅग मध्येच बॉडी टॅग मध्येच त्याला कॉपी पेस्ट करूयात. ओके. आणि आता बघूया त्याचे विड्थ आणि हाईट सेट होते. इमेज कुठे पाहिजे आपल्याला, जेव्हा ऑन लोड होईल तेव्हा ती लेफ्ट मोस्ट पोझिशनला पाहिजे. सो लेफ्ट इज इक्वल टू 0. What invalid or unexpected token. जे काही विड्थ आणि हाईटचे जे काही व्हॅल्यू आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, स्ट्रिंग मध्ये लिहायचं आहे. त्यामुळे ते मगाशी एक्झिक्यूट नाही झालं. आता आपली इमेजची साईज 200 झाली. ही लेफ्ट मोस्ट पोझिशन आपण 0ला सेट केली. ओके. आता आपल्याला काय करायचंय, ह्याला मूव्ह करायचंय. आता आपण काय केलं, हे स्ट्रिंग मध्ये दिलेत राईट. आता इमेज डॉट स्टाईल डॉट लेफ्ट जेव्हा तुम्ही मूव्ह बटन वरती क्लिक कराल तेव्हा हे काय इमेज काय असणार आहे, स्ट्रिंग व्हॅल्यू आहे. स्ट्रिंग व्हॅल्यू प्लस 10 म्हणजे काय होईल, ती कॉन्कॅटिनेट होईल. ओके. कॉन्कॅटिनेट होईल म्हणून आपण इथे काय करणार आहे, त्याला इंटिजर मध्ये आधी कन्वर्ट करूयात युझिंग पार्स इंट. आणि मग त्याची ऍडिशन होईल. ऍडिशन झाल्यानंतर जो प्लस px आहे तो स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करेल. सो आता आपण एक्झिक्यूट मूव्ह इमेज इज नॉट डिफाइंड. ओके. आपण तो जो इमेज आहे हा वॅर इमेज तो आपण काय करूयात, आउटसाइड इनिट फंक्शन घेऊयात.
मूव मूव का होत नाही. Image dot style dot left parse int image dot style dot left px. इन्क्रीमेंट होती पण मूव होत नाहीये. की इथं आपल्याला व्हॅल्यू दिसते 10 इथे इन्क्रीमेंट व्हायलंय करेक्ट, पण इमेज मूव होईना. इमेज मूव मूव वरती क्लिक केल्यावर का मूव होईना इमेज. चुकलंय काय. इमेज स्टाईल लेफ्ट 10 px. कोणाला काय आयडिया कुठं चुकलंय कुठं रॉंग झालंय. मूव्ह करायची मला इमेजला. जेव्हा मी मूव्ह बटनवरती क्लिक करेल तेव्हा ती पुढे जायला पाहिजे. एनी आयडिया कुठे रॉंग झालंय. लेफ्ट मला मूव्ह करायची. इमेज डॉट स्टाईल डॉट लेफ्ट लेफ्ट. इसको कोणाला काय आयडिया आहे का त्याची. का मूव्ह होत नाहीये. ओके. ओके आपण पोझिशन त्याची सेट केली नाही. बाय डिफॉल्ट तो काय आहे इमेज आपला. आपण इमेजची पोझिशन सेट नाही केली. पोझिशन आपण सेट नाही केल्यामुळे बाय डिफॉल्ट ते काय करतंय स्टॅटिक घेत आहे. मग पोझिशन बाय डिफॉल्ट स्टॅटिक असेल तर ती काय करते टॉप लेफ्ट राईट बॉटम विड्थ हाईट काय ते टॉप लेफ्ट राईट बॉटम आपण त्याचे चेंजेस नाही करू शकत. बाय डिफॉल्ट काय घेतं HTML जी पोझिशन आहे तुमचं एलिमेंट कोणता आपला इमेज आहे. आपण इथे पोझिशन आपण सेट नाही केली. पोझिशन सेट नाही केल्यामुळे काय झालंय बाय डिफॉल्ट ते स्टॅटिक घेतलं. स्टॅटिक घेतल्यामुळे ती इमेज जरी तुम्ही लेफ्ट पॅरामीटर तुमचा जो स्टाईल डॉट लेफ्ट तुम्ही इन्क्रीमेंट करताय पण ते इन्क्रीमेंट जरी केले तरी त्याचा इफेक्ट तुम्हाला त्या इमेज वरती दिसणार नाही का. कारण बाय डिफॉल्ट ती पोझिशन स्टॅटिक आहे आणि स्टॅटिक मध्ये तुम्ही कितीही लेफ्ट राईट टॉप बॉटम मध्ये तुम्ही चेंजेस करा ते चेंज नाही होणार. ओके. सो आपल्याला इथे काय करायचे
त्याची पोझिशन आपण सेट करूयात. आधी पोझिशन आपण काय करूया, रिलेटिव्हला सेट करूया, जेणेकरून जी इमेज आहे ती विथ रिस्पेक्ट टू व्यू व्यू पोर्ट काय होईल, मूव्ह होईल. ओके, सो पोझिशन आपण रिलेटिव्ह करूया. पोझिशन सेट नाही केल्यामुळे काय होत होतं, आपली इमेज मूव्ह होत नव्हती. Image dot style dot position is equal to relative. Image style dot left passing image style dot plus 10. Image style dot left image spelling बरोबर. अजून कुठे रॉंग झालं, मूव का होत नाहीये. कोडिंग बघितले का प्रज्ञेश, पुष्कराज? हे मूव करून बघूयात, मूव होते का, दिसते का आपल्याला. इथे प्लेन असल्यामुळे कदाचित नाही दिसत आहे. एरर पण काय शो करीने, मूव का होत नाही, फंक्शन मूव स्टाईल डॉट पोझिशन इमेज डॉट स्टाईल डॉट रिलेटिव्ह आपण सिंगल कोट मध्ये लिहिल्यामुळे येत नव्हतं वाटतं. आता आपली कार मूव्ह होते.
आता ही कार काय होते आपली, मूव्ह होते मूव्ह होते मूव्ह होते, बाहेर जाते. ओके, सेम जो जेव्हा जेव्हा आपण बटन वरती क्लिक करतोय मूव्ह बटन वरती, तेव्हा तेव्हा काय होते, कार मूव्ह होते. ओके, आता मला काय करायचंय, या बटनला जर आपण खाली घेऊयात, जो की ओव्हर राईट. आपण काय करूयात, ब्रेक टॅग यूज करून. ओके, आणि मूव्ह व्हायला लागले कार. आता मी जेव्हा मूव्ह बटन वरती क्लिक करते, आपली जी कार आहे ती मूव्ह होती. ओके, मग आता हे जेव्हा जेव्हा मी क्लिक करते तेव्हा तेव्हा मूव्ह होती. आता मला काय करायचं, हे एकदाच मूव्ह केल्यानंतर कंटिन्युअसली मूव्ह करायचंय. सो आपण काय करूया, तिथे हा जो फंक्शन आहे मूव्ह, त्याला आपण काय करूयात, सेट टाइम आउट मध्ये टाकूयात. सेट सेट टाइम आउट इज इक्वल टू मूव्ह. कोणतं सेट टाइम आउट मेथड काय करतात, जे फंक्शन आपल्याला डिले करायचंय त्या फंक्शनचं नाव, कॉमा किती वेळा आपल्याला, किती टाइम पिरियडने आपल्याला तो मूव्ह करायचा आहे. ओके, सो सेट टाइम आउट मूव्ह रिपीटेडली कॉल होईल, प्लस प्लस होईल. ओके, सो आता आपण काय करूयात, मूव्ह बटन वरती क्लिक करूयात. ओके, एवढी फास्ट गेली गाडी. मूव्ह बटन वरती क्लिक केलं, 10 दिल्यामुळं काय झालं, त्याचं मिली सेकंड आपण वाढवूयात जरा, म्हणजे जेणेकरून ते डिले होईल. 100 करूयात. ओके, आता बघा, मूव्ह बटन वरती क्लिक केल्यानंतर आपली गाडी मूव्ह होते. आता मला काय करायचंय, ही जी कार आहे ती मला ह्या विंडोच्या बाहेर गेल्यानंतर परत रिटर्न मला लेफ्ट टू राईट घ्यायची. ओके, सो विंडोची साईज किती आहे ती आपल्याला माहित नाही. सो आपण एक ट्रायल करून चेक करूयात. इफ हा जो इमेज डॉट स्टाईल डॉट लेफ्ट आहे इज इक्वल टू किती पिक्सेल्स, सपोज 1000 पिक्सेल्स आहे का नाही आपण चेक करूयात. 1000 पिक्सेल, तर 1000 पिक्सेल असेल तर आपल्याला काय करायचंय, स्टॉप करायचंय. आणि जर 1000 पिक्सेल नसेल तर आपल्याला काय करायचंय, कारला मूव्ह करायचंय. सो कारला मूव्ह करायचे, स्टॉप करायचे. स्टॉप करायचं असेल तर आपल्याला काय लागणार आहे, टायमर आयडी लागणार आहे. हा जो सेट टाइम आउट फंक्शन आहे तो काय करतोय, टायमर आयडी रिटर्न. तर तो टायमर आयडी आपल्याला काय करायचंय, डिलीट करायचंय. टायमर आयडी डिलीट करायचा म्हणजे काय करायचंय, क्लिअर करायचंय. सो इथे काय करूया, क्लिअर. आपण टाइम आउट घेतलाय म्हणून क्लिअर टाइम आउट फंक्शन यूज केलं. क्लिअर टाइम आउट मध्ये टायमर आय डी द्यायचंय आणि आपल्याला टायमर आय डी आपल्याला काय करावं लागेल, डिफाईन. टायमर आय डी, टायमर आय डी सेट टाइम आउट इमेज डॉट स्टाईल डॉट लेफ्ट इज इक्वल टू 1000 पिक्सेल आहे तर टायमर क्लिक डिलीट करेल. सो
इनव्हॅलिड और अनएक्सपेक्टेड टोकन. आपण डायरेक्ट तिथे स्टाईल प्रॉपर्टी तिथे चेक केली ना, असं नाही करता येत वाटतं. सो आपण काय करूयात त्याला, मूव्ह केल्यानंतर तुमची कार मूव्ह होते 100 पिक्सेल. आपण काय केले, 1000 पिक्सेलला स्टॉप केले. ओके, 1000 पिक्सेल म्हणजे आपली कार इथेच स्टॉप होती. आता मला काय करायचंय, ही कार जेव्हा मूव्ह होईल ते अगेन रिटर्न बॅक टू इथं यायला पाहिजे. आता इथं 1000 आहे म्हटल्यावर इथं ऑब्विसली 2000 पिक्सेल देऊयात आपण, नाहीतर 1500. ओके, पण इथे काय करूयात, 100 पिक्सेल देऊयात. आणि मला काय करायचंय, हा जो टायमर आयडी आहे तो क्लिअर नाही करायचा आहे. मला काय करायचंय, अगेन जी आपली इमेज आहे ती लेफ्ट पासून मूव्ह व्हायला पाहिजे. इमेज डॉट स्टाईल डॉट लेफ्ट, परत ती मला लेफ्ट पोझिशन पासून मूव्ह करायची, म्हणून आपण काय करूयात, इमेज डॉट स्टाईल डॉट लेफ्टला 0ला सेट करूयात. ओके, आणि देन अगेन इट विल मूव्ह. अगेन एरर येणार आहे इथे. आपल्याला हे जे मध्ये द्यायचंय 0 पिक्सेल. आपण रन करून मूव्ह केल्यानंतर काय होते, कार मूव्ह होती अगेन लेफ्ट टू राईट पोझिशननी, परत ती परत मूव्ह व्हायला पाहिजे. सो आपण इथे काय करूयात, अगेन सेट टाइम आउट फंक्शन कॉल करूया तिथं, जो काय करेल, सेव मूव्ह कॉमा 100. और सिंपली आपण काय करूया, मूव्ह फंक्शनला कॉल करूया तिथे. मूव्ह वरती क्लिक केल्यानंतर आपली कार काय होते, मूव्ह होत जाते कंटिन्युअसली. आता मला इथे काय करायचंय, ह्या कारला जर स्टॉप करायचं असेल तर इथे एक स्टॉप बटन घ्यायचंय. मग त्या स्टॉप बटन वरती तुम्ही काय करा, क्लिअर टाइम आउट अप्लाय करा. त्यासाठी आपण इथे काय करूयात, एक इनपुट टाइप इज इक्वल टू बटन व्हॅल्यू इज इक्वल टू स्टॉप ऑन क्लिक. ऑन क्लिक आपल्याला काय करायचंय, स्टॉप करायचंय. सो स्टॉप नावाचं फंक्शन आपण लिहूया तिथे कारला. ते फंक्शन इनिट झालं, मूव्ह झालं, इथे आपल्याला स्टॉप करायचंय. फंक्शन स्टॉप, त्या फंक्शन स्टॉप मध्ये आपल्याला काय करायचं, त्याला स्टॉप करायचंय. आपला टायमर आयडी तो आपल्याला इथे काय करायचंय, क्लिअर टाइम आउट. टाइम आउट मध्ये आपल्याला टायमर आयडी पास करायचा आहे. जो आपली कारची पोझिशन आहे ती अगेन काय करायची, लेफ्ट मोस्ट पोझिशनला आपल्याला बॅक टू सेट करायचे. सो लेफ्ट इज इक्वल टू 0 पिक्सेल. एक्झिक्यूट करूयात. मूव्ह केल्यानंतर कार मूव्ह होती. ओके,
लेफ्ट टू राईट मूव्ह होते. आता स्टॉप वरती क्लिक केल्यानंतर स्टॉप होते. ओके, मूव्ह वरती क्लिक केल्यावरती मूव्ह होईल, स्टॉप वरती स्टॉप. ओके, सो आपण दोन ॲनिमेशनचे प्रोग्राम बघितलेत, एक कार मूव्हचा आणि एक ब्लॉक मूव्हचा. तर याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे, कळालं? कळालं का? हॅलो, येस और नो? हो मॅम, कळालं. बाकी उज्ज्वल, विनीत, अजिंक्य, साक्षी, मयूर, पुष्कराज, राहुल, अथर्व. ओके, ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण मंडेला नेक्स्ट चॅप्टर बघूयात. ओके, तुमचं लेक्चर आहे का आता? हो मॅम. ओके, तरी सगळे लेफ्ट झालेत. ओके, ठीक आहे, लेफ्ट वा. ओके.